नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. ऊन असं कडक झालेलं आहे. आपल्याला कशी काळजी घ्यायची, पक्ष्यांची काळजी घ्यायची. पक्ष्यांना पाणी ठेवा, तुमच्या हाताने होईल तेवढं. गाय वासरू फिरत असतील तर त्यांना पण तुम्ही दाराच्या बाहेर पाणी ठेवा, तुमच्याकडे जागा असली तर. आणि आपल्याला तसंच तुळशीचंही तुळशी कशी उन्हाळ्यात सुकते, आपल्याला काय करायचं, तुळशीला कसं टवटवीत ठेवायचं, हिरवगार कसं ठेवायचं, त्यासाठी आपल्याला या 4 गोष्टी करायच्या आहेत. चला तर बघूयात. तर आपल्याला तुळशीला कशी टवटवीत ठेवायचं, ह्या 4 गोष्टींचा आपण हे करूयात. चला तर बघूयात. वर्षभर हिरवीगार राहणारी तुळस उन्हाळ्यात मात्र सुकून जाते. असं का होतं? उन्हाळ्यात तुळशीची काळजी घेताना नेमके काय करावे, आपल्याला काय करून बघावे. चला तर बघूयात. उन्हाळ्यात तुळशीच्या रोपट्याची काळजी घेताना या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. अंगणात किंवा बाल्कनीत इतर कोणतेही झाड असो किंवा नसो, तुळशी मात्र सगळ्याच्या घरात असते मग कधी ती छान अशा वृंदावनात सजलेली दिसते किंवा मग कधी एखाद्या कुंडीत थाटामाटात फुललेली दिसते. एरवी कधी तुळशीची खूप विशेष काळजी घ्यावी लागत नाही किंवा तुळशीचे रोप छान फुलावा म्हणून तिच्यासाठी खूप काही वेगळे करण्याची गरज नसते आपल्याला. म्हणजे इतकं छान बहरलेली असते आपली तुळशी. वृंदावनमध्ये कशी असती तशी भरलेली असते आपली तुळशी, फुललेली चांगली. आपल्याला कसं आहे, पावसाळ्यात आणि थंडीत काय गरज नसती तुळशीची काळजी घ्यायची. आता आपलं हे कसं, जेव्हा आपल्याला उन्हाळ्यात तुळशी सुकू लागली तेव्हा तिची खूप काळजी वाटू लागते. म्हणूनच उन्हाळ्यात तुळशीच्या रोपट्याची काळजी घेताना या गोष्टी आपल्याला नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. तर उन्हाळ्यात कडक उन्हाने तुळस सुकू नये म्हणून तुळशीला पाणी घालताना उन्हाळ्यात झाडांना जास्त पाणी लागते. त्यामुळे मग सरसकट सगळ्यांच्या झाडांना भरपूर पाणी घातलं जातं. उन्हाळ्यात जर तुळस सुकलेली दिसत असेल तर आधी कुंडीतली माती तपासा. तसंच तुळशीला पाणी खूप जास्त होत असेल तरीही आपली तुळशी कशी सुकू शकते. म्हणजे जास्त जरी पाणी झालं तर, आता उन्हाळा म्हणून आपण पाणी टाकतो, पण इतर झाडांसारखं तुळशीचं नसतंय. जास्त जरी पाणी पडलं तर तुळस सुकत असते. तसंच उन्हाळ्यात झाडांना पाणी जास्त घालावे हे खरं, पण तुळशीला खूप जास्त पाणी नको. माती ओलसर राहील एवढंच पाणी घाला. अति पाणी टाकल्याने माती गाळ झाली असेल तरी तुळस सुकू शकते. तसंच 2 नंबर, जागा बदलून पहा. म्हणजे तुळशीची तुमची त्या ठिकाणी जर तुळस वाळत असेल, तुम्ही जिथे ठेवला तिथं, तर तिथून तुम्ही जागा सुद्धा बदलून बघा. उन्हाळ्यात ऊन भाजून काढणारा असतात, त्यामुळे अनेकदा असं कडाक्याच्या ऊन सहन न झाल्यामुळे ही तुळस सुकते. त्यामुळे काही उन्हाळ्यात सरेपर्यंत तुळशीची जागा बदलून पहा. म्हणजे आपण उन्हात जरी आपण अंगणात असते किंवा गॅलरीत असते, जास्त ऊन झालं तरी आपली तुळशी वाळू शकते. म्हणून आता ऊन जास्त लागत असलं तर आपली जागा बदलून बघायची. तसं तुळशीची जागा बदलून पहा. तसं दुपारच्या रणरणात ऊन ज्या ठिकाणी येणार नसेल त्या ठिकाणी तुळशी ठेवून पहा. जागा बदलल्याने शक्य नसल्यास तुळशीवर एखादे कापड लावा. म्हणजे आपल्याला जर आता बघा फ्लॅटमध्ये राहते तर आपल्याला जागा बदलायची शक्य नसेल, कुठं ठेवायचं, घरात ठेवायचं नाही, तर आपल्याला काय करायचं, उन्हाच्या वेळेस त्यावरती एक कापड झाकून ठेवायचं आहे, कापड लावायचं त्यावरती, जेणेकरून ऊन थेट तुळशीवर पडणार नाही. तसेच आपल्याला करा तुळशीवर खूप जास्त मंजिरा येऊन बीज निर्मिती होत असेल तरी या कारणामुळे सुद्धा आपली तुळस सुकू शकते. कसं आहे, तुळशीवर जास्त मंजिरा आले आपल्याला तर त्या कारणाने आपली तुळस वाळू शकते, म्हणजे तुळस सुकू शकते. त्यामुळे अशा वेळी रोपाची सगळ्या बाजूने थोडी आपल्याला कटिंग करून घ्यायचे. म्हणजे तुळसची जर तुमच्या मंजुळा जास्त येत असले तर ते आपल्याला काय करायची, तुळसची थोडी कटिंग करून घ्यायची, म्हणजे काढून घ्यायची वरची मंजुळा. काही दिवसातच फांद्यावर नवीन पालवी फुटून रोप भरगच्च बहरलेले दिसतील तुम्हाला. कसं आहे, तुम्ही कट जरी केलात ना, काही दिवसाने तुम्हाला बघा तुमची तुळस हे भरलेली दिसेल, खूप छान होती. असं आहे.
तसंच मातीपासून पहा, वरील सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण तरी पण तुळस सुकत आहे, तर असं वाटलं असेल तर कुंडीतली माती तपासून पहा. खूप दिवसात माती बदलली गेली नसेल तरी तुळशी आवश्यक हे पोषण मूल्य न मिळाल्याने ती सुकू शकते. म्हणजे तुमची माती जर खूप दिवसाची असली, त्या पोषण मूल्य न मिळाल्यामुळे पण तुळस आपली वाळू शकते. त्यामुळे एकदा तरी माती बदला किंवा मग कुंडीतील मातीचा वरचा थर थोडा उकरा. म्हणजे आपलं काय नाही, जर तुम्हाला बदलणं झालं तर वरचं असं भाग थोडंसं उकरून घ्या आणि त्यामध्ये थोडेसे शेणखत टाका. असं करताना मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे तुमची तुळस जरी असली तर खालच्या मुळांना लागणार नाही अशी काळजी घेऊन तुम्ही काय करायचं, असं आपल्याला तुळशीची ह्या 4 गोष्टीची लक्षात ठेवून आपल्याला काळजी घ्यायचंय. उन्हाळ्यात आता आपल्याला काय म्हणले, माती बदलून बघायचं, परत आपलं काय म्हणलं तर माती थोडी उकरून बघायचं, वरच्या मंजुळा काढायचं, जास्त ऊन लागतंय म्हणून आपल्याला सावली ठेवायची. असे तुम्ही 3-4 गोष्टी जरी म्हणजे आपल्या ध्यानात ठेवला तर तुमची तुळस बघा कशी भरभराट होती, एकदम छान बहरून येते. तुमच्या तुळशीला तोर सुद्धा येते. बघा तुम्ही हा उपाय करून मी सांगितलेला, जर ऊन जास्त पण बघा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ह्या चार तुम्ही उपाय करून पहा तुळशीची. तुमची तुळशी कसं टवटवीत दिसेल आणि कशी टवटवीत भरेल ते बघा तुम्ही करून. आता उन्हाळा चालू झालेला, आपल्याला हे सर्व गोष्टीचं अगोदर म्हणजे हे ठेवावं लागतं, ध्यान ठेवावं लागतं. ऊन पण जास्त लागले तर होती. करून पहा तुळशी मातेचे हा उपाय. श्री स्वामी समर्थ.